अकोल्यात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. 19 मार्चपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय बालकाचा मृतदेह आज अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात एका नाल्यात आढळून आला आहे. सर्वज्ञ निंबाळकर असे या बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वज्ञ हा 19 मार्च रोजी घरातील कुणालाही न सांगता घराबाहेर पडला होता. त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सर्वत्र घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर MIDC पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. सर्वज्ञला पोहण्याची आवड असल्यामुळे बचाव पथकाच्या मदतीने एका विहिरीतही त्याचा शोध घेण्यात आला होता, मात्र तेथेही तो आढळून आला नव्हता. दरम्यान आज सकाळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना नाल्यातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका लहान मुलाचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी हा घात की अपघात याचा पुढील तपास पोलिसांकडून होत आहे. ये हमारे पास कंप्लेंट आई थी MIDC पुलिस स्टेशन में। जैसे ही कंप्लेंट आई थी हमने तुरंत टीम रवाना करी उसको ढूंढने के लिए। हमारी टीम एक तो फील्ड करने गई थी और उसके एरिया में भी कर गई थी देखने। हमने CCTV कैमरे भी सारे के सारे चेक करे। उसके ऊपर डॉग स्पॉट का भी यूज़ किया हमने और ड्रोन का भी वापर किया था। तो पूरी चेकिंग थी पूरे पिछले दिनों की। और उसके बाद सुबह इंफॉर्मेशन मिली कि एक बच्चे की डेड बॉडी मिली है। प्राइमा फेसी ड्राउनिंग का केस है, पर पोस्टमार्टम के बाद हम इसका तपास कार्रवाई करेंगे इसके बाद। विलेज में भी हमने जाके पूछताछ करी है, पर ऐसा कोई सस्पिशियस बंदा बाहर का है ऐसा कोई माहिती नहीं मिली हमें। तो प्राइमा फेसी ऐसे नहीं लग रहा कि किडनैपिंग का केस है या कुछ और सस्पिशन का है, तो पोस्टमार्टम के बाद हम उसके बाद कार्रवाई करेंगे, पर ऐसा कोई सस्पिशन या फियर का माहौल नहीं है। आज सबसे पहले मैं ये कहना चाहूँगी कि रूमर्स अभी हेल्पफुल नहीं है हमारे इस केस के लिए। बच्चा हैप्पी बच्चा था, वो खेलता कूदता था, उसको स्विमिंग का भी शौक था और दुर्घटना हुई है और ये अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ है। पर पोस्टमार्टम के बाद हम सारी कार्रवाई करेंगे और ट्रांसपेरेंटली सबको बताएंगे क्या हुआ है। पर रूमर में प्लीज़ आप ना इन्वॉल्व करिए अपने आप को, क्योंकि ये फैमिली के लिए अच्छा नहीं है और पुलिस डिपार्टमेंट भी इसका काम करने के लिए बाधा आती है। दिवसापासून सर्वज्ञ निंबाळकर हा बेपत्ता होता. त्याची शव हे पिकवी परिसरात आढळून आलेलं आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस प्रशासनाच्या वतीनं नेलं आहे. त्या ठिकाणी त्याचा शवविच्छेदन करून जो घातपात आहे का कसल्या प्रकारे त्याचा मृत्यू झाला याची योग्य चौकशी करून त्या परिवाराला त्यांना न्याय देण्यात यावा एवढी विनंती मी या पोलीस प्रशासनाला करतो.